जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी आजच्या दिवसाची नाही तर गेल्या 1-2 वर्षामध्ये सगळ्यात अत्यंत महत्त्वाची आनंदाची तुम्ही ज्याची म्हणाल त्याची माहिती जी आहे ती घेऊन आलेलो आहे। बघा 18 जून म्हणजेच कालच्या दिवशी आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य जो विभाग आहे ज्याला आपण प्रेमानं DMER म्हणतो त्यामध्ये तांत्रिक अतांत्रिक पदांची नियमित पदभरती प्रसिद्ध झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, नियमित पदभरतीला सुरुवात झालेली आहे। तुम्ही ज्या पदभरतीची खूप दिवसापासून आतुरतेनं वाट बघत होता त्या भरतीचा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। बघा, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य जो विभाग आहे या विभागामध्ये ऑनलाईन पद्धतीनं 19/6/2025 पासून 19/9 जुलैपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत। नियमित पदभरती आहे। कोणते पद आहेत बघा, पहिलं पद असणार आहे ग्रंथपाल, त्यामध्ये 5 पदं, आहार तज्ञाचे 18 पदं, समाजसेवक अधीक्षक वैद्यकीय 135 पदं, भौतिक उपचार तज्ञाचे 17 पदं, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्याला DHS मध्ये लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर किंवा आपण लॅब टेक्निशियन म्हणतात त्याचे सगळ्यात जास्त 181 पदांवर पदभरती जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। S13 पे स्केल आहे। 35,400 पासून 1,12,400 एवढा तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। ECG टेक्निशियनचे एकूण 84 पदं आहेत। एक्सरे टेक्निशियनचे विद्यार्थी मित्रांनो 97, सहाय्यक ग्रंथपालचे 17, औषध निर्माता फार्मासिस्टचे एकूण 207 पदं भरून घेतले जात आहेत। खूप मोठ्या प्रमाणात पदं भरती निघालेली आहे। दंततंत्रज्ञाचे 9 पदं, प्रयोगशाळा सहाय्यक त्याचे सुद्धा 170 पदं, एक्सरे सहाय्यकचे 35 पदं, ग्रंथपाल सहाय्यकचे 13, त्याचबरोबर ग्रंथ सूचिकारचे एकूण 36 आणि वाहन चालकचे 37 अशा पद्धतीनं एकूण 1058 पदं। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, उच्च लेखी लघुलेखकचे 12 तर निम्नश्रेणी लघुलेखकचे 37 अशा पद्धतीचे एकूण 49 पदं तर एकूण 1107 पदांसाठी पदभरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, परमनंट पदभरती असणार आहे। तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती या जाऊन सुद्धा चेक करू शकता, तिथं सुद्धा ही जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 19 जून पासून म्हणजेच आजच्या दिवसापासून अर्ज करायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। तुम्ही आतुरतेनं वाट पाहत असणारी पदभरती प्रसिद्ध झालेली आहे। त्यामध्ये 1100 पदांसाठी ही पदभरती जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला बघा अहर्ता असेल किंवा काय काय क्वालिफिकेशन लागणार आहे बघा। प्रयोगशाळा सहाय्यक जे पद आहे याच्यामध्ये तुम्हाला बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा BSc इन पॅरामेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा कोर्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा विद्यार्थी मित्रांनो तुमचं BSc झालेलं असेल फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी आणि त्याच्यानंतर तुमचा लॅबोरेटरीमध्ये जर एखादा डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी सुद्धा क्वालिफिकेशन सेम आहे। तुमचं BSc झालेलं असेल केमिस्ट्री, फिजिक्स किंवा बायोलॉजीमधून तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता। त्याबरोबर तुमचा DMLTचा कोर्स सुद्धा तुमच्याकडं असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, टिप काय दिले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरता बॅचलर ऑफ सायन्स व डिप्लोमा ऑफ सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्याच्यानंतर बघा क्वालिफिकेशन तुम्हाला ग्रंथपालसाठी झूलॉजी MSc लागणार आहे। ECG टेक्निशियनसाठी BSc इन कार्डिओलॉजी असायला पाहिजे किंवा तुमचं BSc झालेलं पाहिजे आणि कार्डिओलॉजीमध्ये तुम्ही डिप्लोमा केला असेल तरीही अप्लाय करू शकता। औषध निर्मात्यासाठी तुमचं HSC+ तुम्हाला जे काही तुमचं रिलेव्हंट एक्झाम आहे गव्हर्नमेंटची ते देणं गरजेचं आहे। तुमचं डिप्लोमा इन फार्मसी जरी झालेलं असेल म्हणजे तुमचं D फार्मसी जरी झालेलं असेल तरीही तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। त्याबरोबर तुम्हाला रजिस्ट्रेशन तुमचं असणं कंपल्सरी आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, एक्सरे तंत्रज्ञ जे आहे त्यांच्यासाठी तुमचं बॅचलर इन रेडिओग्राफी किंवा BSc+ तुमचा डिप्लोमा एक्सरे टेक्निशियन म्हणून झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। यामध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे।
त्याचनंतर बघा बाकीचे जे पदं दिलेले आहेत सगळ्या पदांचं क्वालिफिकेशन जे आहे त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे। त्यानंतर बघा गट क तांत्रिक संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, एक्सरे टेक्निशियन असेल किंवा एक्सरे असिस्टंट असेल, ईसीजी तंत्रज्ञ असेल, हे जे पदं आहेत या पदांकरता महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलिंग 2011 नुसार नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं तुम्हाला बंधनकारक राहणार आहे। तसेच भौतिक उपचार तज्ज्ञ असेल, दंततंत्रज्ञ असेल, औषध निर्माता असतील यांना सुद्धा त्या त्या कार्यालयानुसार प्रमाणपत्र प्रसिद्ध करणं बंधनकारक असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादा बघा खुल्या प्रवर्गासाठी तुम्ही 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकणार आहात। मागासवर्गीय असाल, तुम्ही एखाद्या रिझर्व्ह कॅटेगरीमधून असाल तर 18 ते 43 वर्षाची तुम्हाला यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। पेपर कशा पद्धतीने होणार आहे बघा, ऑनलाईन पद्धतीने पेपर होणार आहे। आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहोत की DMER असेल, DHS असेल, लवकरच पदभरती निघणार आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, आज ही पदभरती प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेली आहे। यामध्ये बघा आजच्या दिवशी जे महाराष्ट्राचे आयुक्त आहेत किंवा DMERचे आयुक्त आहेत यांना महाराष्ट्र शासनानं आज बैठक सुद्धा कंडक्ट केलेली आहे। 19 तारखेला आजच्या दिवशी जे काही DMER आहे यांची बैठक सुद्धा आहे आणि बैठकीच्या आधीच त्यांनी ही जी ॲड आहे ती प्रसिद्ध केलेली आहे। ऑनलाईन पद्धतीनं तुमचं एक्झाम होणार आहे, परमनंट पदभरती आहे। कशा पद्धतीचं एक्झाम आहे बघा, कॅम्प्युटर बेस तुमचं MCQ बहुपर्यायी प्रश्न घेतले जातील। प्रत्येक गुणासाठी एका प्रश्नासाठी 2 गुण यामध्ये तुम्हाला ठेवण्यात आलेले आहेत। ज्या पदांसाठी शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे त्या पदांकरता सुद्धा ते ठेवण्यात आलेली आहे। ऑनलाईन परीक्षा बघा तुमचा सब्जेक्ट सिलेबस काय असणार आहे, मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल, भौतिक चाचणी असेल व संबंधित पदांचा विषयावरील 100 प्रश्नाकरता तुम्हाला असणार आहे सिलेबस। त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा 45% म्हणजेच 90 गुण तुम्हाला पासिंगसाठी मिळवणं गरजेचं आहे। त्यानंतर टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा सिलेबस किती आहे बघा, ज्या पदांकरता व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक आहे अशा पदांसाठी मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल आणि भौतिक चाचणी असेल या विषयांकरता 30 गुण ठेवून एकूण 120 गुणांची 60 प्रश्न असणारी परीक्षा व 60 गुणांची व्यावसायिक 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल। तथापि जे उमेदवार परीक्षेत 45% आता बघा यांनी इथं काय सांगितलेलं आहे की 30 गुण तुमच्या व्यावसायिक चाचणीला आणि बाकीचे राहिलेले 90 गुण जे आहेत ते नॉन टेक्निकलला आणि 80 गुण तुमचा व्यावसायिक म्हणजे टेक्निकलला। थोडक्यात सांगायचं म्हणजे तर 80 गुण की 40 प्रश्नाला 80 गुण म्हणजे इथं तुम्हाला 60-40चा जो क्रायटेरिया आहे तो दिसणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 60 जे प्रश्न आहेत ते प्रश्न नॉन टेक्निकलचे आणि 40 जे आहेत ते टेक्निकलचे प्रश्न यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहेत। अतांत्रिक संवर्गातील जे काही पदं आहेत त्या पदांसाठी सुद्धा बघा 120 गुणांसाठी 60 प्रश्न आणि 80 गुणांसाठी व्यावसायिक चाचणी म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 60 नॉन टेक्निकल आणि 40 टेक्निकल असा सिलेबस तुम्हाला यामध्ये असणार आहे। बघा विभाग 1 ते विभाग 4 मध्ये या आता यांनी वेगवेगळा सिलेबस दिलेला आहे। तुम्हाला कोणता सिलेबस असेल यामध्ये ते आपण पाहून घ्यायचं आहे। आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत सिलेबस। आता विभाग 1, 2, 3, 4 हे जे काही विभाग आहेत याच्यामध्ये तुमचं मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल आणि तर्क आणि अभियोक्ता चाचणी असतील यांना प्रत्येकी 15 गुण देण्यात येणार आहेत आणि बाकीचे राहिलेले 40 क्वेश्चन तुमच्या टेक्निकलच्या सिलेबसवर असणार आहेत। इथं त्यांनी दिलेल्या बघा तांत्रिक संवर्गातील उर्वरित सर्व पदांकरता परीक्षेचा कालावधी एकूण 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं असणार आहे। 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे आहेत। त्यामध्ये मराठीचे 15, इंग्लिशचे 15, सामान्य ज्ञान आणि तुमचं बाकीचं तर्क अभियोक्ता चाचणी म्हणजे मॅथ गणित रिझनिंग जे आहे त्याचे 30 आणि टेक्निकलचे 40, 60-40चा रेशो आहे विद्यार्थी मित्रांनो। तुमचं बाकीचं कोणतेही पदं असतील तर त्याच्यासाठी हाच क्रायटेरिया असणार आहे। बघा मराठी या वेळेस त्यांनी जे तुम्हाला दिलेलं आहे वेटेज वगैरे व्यावसायिक चाचणीसाठी आवश्यक व्यावसायिक चाचणी ज्या पदांना आहे त्याच्यासाठी या गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत। फीस बद्दल बघा खुल्या प्रवर्गासाठी 1000 तर मागास प्रवर्गासाठी 900 रुपये फीस आहे। 10% तिथं तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे।
9 जुलैपर्यंत तुम्ही संध्याकाळी 12 वाजेपर्यंत या पदभरतीसाठी अप्लाय करू शकणार आहात, अर्ज करू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, DMARची परमनंट पदभरती आहे. बरेच विद्यार्थी याची वाट पाहत होते. तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत? ओळखपत्र म्हणजे तुम्हाला फोटो ID साठी आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, त्याच्यानंतर तुमचं वोटिंग कार्ड असेल किंवा शासकीय कर्मचाऱ्यांबाबतचं एखादं ओळखपत्र आणि तुमचं पासपोर्ट साईज फोटो जे आहे ते तुम्हाला यामध्ये लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक समांतर आरक्षण असेल किंवा तुमचं एज लिमिट असतील, अशा बऱ्याच वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं कुठं फॉर्म अप्लाय करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रभरासाठी एकच फॉर्म अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामधल्या जेवढे काही GMC आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत, डेंटल कॉलेजेस आहेत, होमिओपॅथिक असतील, या सगळ्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला एकाच फॉर्मवर नियुक्ती मिळू शकते. कट ऑफ किती लागेल, काय असणार आहे क्रायटेरिया, सिलेबस काय असेल, सगळ्या गोष्टींविषयी आपण सविस्तरपणे सेपरेटली व्हिडिओ घेणार आहोत. हे बघा, सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार सुद्धा पदांची माहिती दिलेली आहे. त्याबद्दल सुद्धा तुमचं सिलेक्शन कसं करायचं, कशा पद्धतीनं होईल, सगळ्याविषयी मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये माहिती देणार आहे. आत्ता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. नियमित पदभरती आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग DMARची 1100 पदं भरून घेतले जात आहेत. गट क चे वेगवेगळे पद जे आहेत ते यामध्ये भरून घेतले जात आहेत. त्यामुळं याची माहिती मी तुम्हाला सर्वात आधी पोहोचवलेली आहे. तुम्हाला माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा. कोणत्या टॉपिकवरती आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळे PDF नोट्स मिळण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून टाका. माझ्याशी कनेक्ट राहा. तुम्हाला वेळोवेळी या पदभरतीविषयी सगळे जे अपडेट आहेत ते आपल्याला या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट नक्की राहा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.